माणसाचं कसं आहे, मरणाला टेकला की मग त्याला सगळं जीवन आठवते. मग तो खरं खरं बोलायला लागतो, महाग जीवनात वळून बघतो, काय काय चुका केल्या सगळं आठवतो. आणि मग मरणाच्या टायमाला कोणी नाही, पण आपली पत्नी, आपली म्हणजे ते जो कोणी मरणार आहे त्या व्यक्तीची पत्नी त्याची सेवा करत असते. आणि मग एक माणूस असाच मरणाला टेकलेला असतो, त्याची पत्नी त्याची सेवा करत असते. मग त्याला ते गहिवरून येते असं सगळं, अगं ये जरा बस माझ्याजवळ, बोल दोन गोष्टी जिंदगीच्या भागदौडमध्ये, काय तुला कधी निवांत बसून बोलाव चार गोष्टी प्रेमाच्या, म्हणलं तर ते जमलंच नाही बघ म्हणतो. असं बघ एक इमोशनल सीन होतो. बायको येते जवळ बसते अशी आणि मग म्हणतो, हा अलमारीतून 1,00,000 रुपये मागतो गायब झाले होते की नाही, दुसरं कोणी नाही, मीच खर्च केले, बाहेर जाऊन ऐश केली, मौज मजा केली बघ, माफ कर बघ मला म्हणतो. बायको म्हणते, जाऊ द्या ना आता, मरणाच्या वाटेवर हे कशाला जुन्या गोष्टी काढता, जाऊ द्या काय नाही, मी तुम्हाला माफ केलं म्हणते. बाय असं म्हणलं की ह्याला अजून मग खरं बोलायला जास्त प्रेरणा मिळते. पुन्हा म्हणतो, अलमारीमध्ये जे सोन्याचे दागिने होते ठेवलेले ते मीच विकून खाल्ले म्हणतो, ऐश केली, मजा केली. हो जाऊ द्या ना आता काय नाही, मी तुम्हाला माफ केलं म्हणते. बाय तुझ्या भावाने 1,00,000 रुपये दिले होते मागच्या वर्षी, परस्पर मी तिकडल्या तिकडे खर्च केले बघ, त्याचं पण काही नाही. मग असं म्हणलं की जाऊ द्या ना काय नाही त्याचं, मी तुम्हाला माफ केलं असं म्हणते बायको. बायकोचा दिलदार बघून हा आता सगळं मनातलं सांगायला तयार होतो. मग तो, माझी एक बाहेर प्रेमिका होती म्हणतो, आणि तुझ्या कपाटातल्या सगळ्या किमती किमती साड्या होत्या, मी गुपचूप तिला नेऊन दिलो बघ म्हणते. असं म्हणलं की बा जाऊ द्या ना आता, मरणाच्या वाटेवर मी तुम्हाला माफ केलं, जाऊ द्या काही नाही. असं म्हणलं की ह्याला अजून खरं बोला वाटते. आणि मग सांगतो, हा म्हणतो, मागच्या वर्षी सुद्धा म्हणतो दिवाळीमध्ये खोटं बोलून दवाखान्यात म्हणून खर्चायला म्हणून तुझ्याकडून 50,000 घेतले, ते बी मी ऐश केली असेच बघ म्हणतो. असं म्हणले. बायको म्हणते, जाऊ द्या हो काही नाही, मी तुम्हाला माफ केलं बघा, जाऊ द्या काही नाही. आता मी हे तुम्ही जे मरणाच्या वाट्यावर आहे ना, तुम्हाला विष पण मीच दिले म्हणते बायको.